नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी लहान मुलांच्या टिफिनसाठी एक रेसिपी बनवणार आहे। तर राईसची रेसिपी बनवणार आहे। तर काय होतं, वीकमध्ये एखादा दिवस असा असतो की वेगळा खाऊ द्यायचा असतो, स्नॅक्समध्ये द्यायचं असतं। तर बाहेरचं काहीतरी वेगळं देण्यापेक्षा हा एक ऑप्शन खूप छान आहे। आणि बऱ्याच वेळा असं होतं की मुलांच्या डब्याला काय द्यावं हा प्रश्नच असतो रोज सकाळी आईसाठी। त्यामुळे मग असे नवीन नवीन काही ना काहीतरी ऑप्शन शोधावेच लागतात। तर अगदी साधी सोपी सिंपल अशी स्वीट कॉर्नचं राईस आहे आणि काकडी रायता बनवणार आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे। तर भात तर मी ऑलरेडी शिजवून घेतलेला होता। तर स्वीट कॉर्न आहे तर त्याच्यामध्ये ते परतून घ्यायचे। तर सर्वात आधी तर मी छान अशी कोथिंबीर बारीक करून घेतली, आधी स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घेतली आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत। तर बऱ्याच वेळा काय होतं, कढीपत्ता आपण जेव्हा फोडणीमध्ये टाकतो तर तो सर्वात आधीच ताटाबाहेर काढला जातो आणि तो खाल्ला जात नाही। आणि कढीपत्ता तर अतिशय हेल्दी आहे, पित्तासाठी असेल किंवा केसांसाठी असेल तर आरोग्यासाठी अतिशय हेल्दी असा आहे। तर तो खाल्ला जावा म्हणून मग मी तो पण बऱ्याच वेळा भाज्यांमध्ये बारीक चिरते किंवा जे लसूण खोबरं वगैरे त्याचं वाटण असतं त्याच्यामध्ये मी वाटून टाकते जेणेकरून तो खाल्ला जाईल। आणि त्याच्यानंतर कांदा आहे तर तो पण उभा चिरून घ्यायचा आहे। तर साधारणतः 3 कांदे घेतलेत लहान साईजचे आणि ते चिरून घेतलेत उभे, नंतर बारीक केलेत। तुम्ही मोठे उभे चिरले तरी पण चालेल, भजीसाठी चिरतो त्या पद्धतीने। आणि कांदा बारीक चिरून झाला आणि स्वीट कॉर्न पण आहेत। तर स्वीट कॉर्न थोडेसे मी फ्राय करून घेणार आहे कढईमध्ये भाज्या फ्राय करतानाच, कारण स्वीट कॉर्न असे शिजायला खूप जास्त वेळ नाही लागत। आणि गाजर आहे ते पण त्याचे पातळ असे काप करून घेणार आहे। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, साधी सिंपल रेसिपी आहे। आणि याच्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या पण भाज्या अवेलेबल असतील तर त्या वापरल्या तरी चालतील, कारण बऱ्याचशा मुलांची अशी हॅबिट असते की भाज्या खूप कमी खातात, खाल्ल्या जात नाहीत। तर आपण अशाच नवीन नवीन रेसिपीजमध्ये त्या भाज्या आपण त्यांना खायला देऊ शकतो। तर गाजर आहे, शिमला मिरची असेल तर ती वापरली तरी पण चालेल। आणि अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे। तर कढई आहे, कढई छान गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1-2 चमचे इतकं तेल घेतले। तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं आहे ते टाकलं। जिरं चांगलं फुललं की त्याच्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आहे, तर एकच हिरवी मिरची मी उभी कट करून घेतली आहे, मधोमध कट करून घेतली आहे, कारण लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे तिखट खूप जास्त बनवायचंच नाही आहे। जर आवडत असेल तर तुम्ही तिखट अजून मिरच्या टाकल्या तरी चालेल। आणि मी नंतर थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे, तर ते काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ते काही तिखट नाही आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता, कोथिंबीर टाकली आहे आणि कांदा टाकला आहे। कांदा पण थोडासा परतून घेतला आहे, अगदी जास्त वेळ परतायची गरज नाही, कारण आपण बाकीच्या भाज्या परतून वाफवून घेता आपला कांदा जो आहे तो पण छान असा वाफवला जाईल, भाजला जाईल। आणि त्यानंतर गाजर आहे तर ते ॲड केले आणि ते पण छान असं परतून घ्यायचं आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिट आपल्या ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या छान एकत्र करून परतून घ्यायचे। आणि त्याच्यानंतर त्यावर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाहीतर नुसती हळद टाकली तरी पण चालेल। थोडीशी हळद टाकली आहे आणि मीठ आहे चवीनुसार ते ॲड केलं आहे, कारण भातामध्ये तर मीठ टाकलेलंच आहे, पण हे भाज्या ज्या आहेत तर त्यांना पण टेस्ट येण्यासाठी आपल्याला मीठ परत एकदा थोडंसं टाकायचं आहे। आणि हे सर्व जे मसाले आहेत तर ते छान असे एकत्र करून परतून घ्यायचेत। आणि त्याच्यामध्ये गरम मसाला असेल तर गरम मसाला ॲड केला तरी चालेल, किंवा किचन किंग मसाला आवडत असेल तर तो टाकला, मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे। तर मी पावभाजी मसाला टाकला होता, पावभाजी मसाल्यामुळे पण राईसची टेस्ट आणि मुलांना पण पावभाजी मसाल्याचं फ्लेवर जे आहे तर ते फार आवडतं, त्यामुळे मी पावभाजी मसाला टाकला आहे थोडासा। आणि एका लिंबाचा रस आहे तर तो ॲड केला आहे। अतिशय टेस्टी आणि चटपटीत अशी रेसिपी, कारण मुलांना बऱ्याच वेळा चटपटीत खायला आवडतं, त्यामुळे तर जे स्ट्रीट फूड असतं बाहेरचं तर ते आवडतं खायला। तर त्याच पद्धतीने आपण जर हे घरात बनवून दिलं तर अतिशय हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण होतं आणि मुलांनाही फार आवडतं। तर भात आहे शिजवलेला, तर बासमती राईस आहे, बिर्याणी राईस, तर तो टाकलेला आहे
आणि तो पण छान एकत्र पूर्ण मसाल्यामध्ये आणि भाज्यांमध्ये एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अतिशय सिंपल रेसिपी आहे, अगदी झटपट होते. जरी भात रात्रीचा उरला असेल तरी पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. आणि त्याच्यासोबत रायता बनवणार आहे. त्यासाठी दही घेतलं आहे, थोडीशी साखर घेतली आहे, चवीपुरतं मीठ, चाट मसाला आहे आणि काळं मीठ आहे थोडंसं. तर हे सर्व एकत्र करून छान मिक्स करून घेतले. आणि काकडी आहे तर ती किसून घेतली होती, कोथिंबीर आणि काकडीमधला जो रस आहे तर तो काढून घेतलेला आहे, कारण दह्यामध्ये टाकल्यानंतर ती जी पाणी आहे ते सुटतं त्याला आणि रायता जो आहे तो अगदी पातळ होईल. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये काकडी वगैरे टाकल्यानंतर आपल्याला फोडणी पण करायची आहे, ऑप्शनल आहे, फोडणी नाही केली तरी चालेल. आणि मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, कारण जर काकडीला पाणी सुटतं तर ते ॲब्झॉर्ब होईल, म्हणून आपल्याला कूट थोडंसं टाकायचं आहे. आणि अतिशय टेस्टी चटपटीत असा आजचा जो टिफिनचा मेनू आहे तर तो तयार आहे. तर खूप छान टेस्टी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. तर या दोन्ही रेसिपी आपण टिफिनमध्ये देऊ शकतो मुलांच्या. आणि आपल्या घरामध्ये पण आपल्याला काही नवीन अशी डिश बनवायची असेल पूर्ण मील, तर त्यामध्ये आपण या पद्धतीने राईस वेगळ्या प्रकारचा बनवू शकतो, कारण बिर्याणी वगैरे आपण बऱ्याच वेळा नेहमी बनवतो, तर असा राईस आपण बनवू शकतो. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता तुम्ही, तेल जे आहे तडका पॅनमध्ये मी गरम करून घेतलं होतं चांगलं. त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं आहे, हिंग टाकलं आहे, हिरवी मिरची टाकली आहे आणि अशीच फोडणी वरून दिली आहे. तर फोडणीमुळे खमंगपणा खूप छान येतो, याला खमंग काकडी असं पण म्हणतात. तर खूप छान टेस्टी अशी रेसिपी तयार आहे, रेसिपी नक्की करून बघा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.